अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार आणि या पहिल्या सोमवारी आलेले नागपंचमी। हा जो नागपंचमी आणि श्रावण सोमवारचा 23 वर्षांनी आलेला संयोग आहे। आणि आज आपण बऱ्याच सेवा उपाय तोडगे केलेले, म्हणजे अभिषेक, रुद्राभिषेक, नागपंचमीची नागोबाची पूजा, वारुळ्याची पूजा, पुरणपोळीचा नैवेद्य, हे सगळं केलेलं आहे। पण उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला मंगळवार, आणि मंगळवार आणि शुक्रवार म्हटलं की आपल्या कुलदेवीचा वार। आपल्या घरामध्ये आपण आपला कुळाचार म्हणजे काय, वर्षातून एकदा आपल्या कुलदैवत कुलदेवीला जाऊन तिथे त्यांचा मानपान करणे, त्यांचं जे काय सेवा आहे ते करणे। मग उद्या मंगळवार आहे, मंगळवारी तुमच्या कुलदेवीची सेवा करायची, माता लक्ष्मीची सेवा करायची, अन्नपूर्णेची सेवा करायची, सरस्वतीची सेवा करायची, रेणुका माता असेल, एकविरा देवी असेल, काळूबाई असेल, ह्यांची सेवा करायची। मग उद्या मंगळवार आहे, कुलदेवी म्हणजे आपली कुळाचार सांभाळणारी देवी म्हणजे आपली आई। मग आपण उद्या कुलदेवीची सेवा करायची। कुलदेवीची सेवा कोणती करायची तर बघा, उद्यापासून तुम्हाला शक्य असेल तर संपूर्ण श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी तुम्हाला कुलदेवीच्या टाकावरती अभिषेक घालायचा आहे। टाक किंवा मूर्ती ही घरामध्ये कुलदेवीची पाहिजे म्हणजे पाहिजेच। तुमची कुलदेवी तुळजापूरची अंबाबाई असू दे, कोल्हापूरची अंबाबाई असू दे, महालक्ष्मी असू दे, रेणुका माता असू दे, सप्तशृंगी माता असू दे, जी काय तुमची कुलदेवी आहे तिचा तुमच्या घरामध्ये टाक किंवा मूर्ती पाहिजेच। कुलदैवत कोणतं आहे, ज्योतिबा असेल, खंडोबा असेल, सिद्धनाथ असेल, जो कुठला तुमचा कुलदैवत आहे त्याचा तुम्हाला मूर्ती किंवा टाक पाहिजे, हे घरात असलंच पाहिजे। मग आता हे कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती जी आहे ती मूर्ती सगळ्यात पहिल्यांदा एका तांबणमध्ये घ्यायची, त्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने धुवायचा आणि त्यानंतर पंचामृत किंवा कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा। हा अभिषेक घालत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री तुळजा भवानी देव्या नमः किंवा ओम श्री भवानी नमः, ह्या दोन्हीपैकी कुठलाही मंत्र म्हणा। समजा तुम्हाला मंत्र नसेल, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः, तेही नसेल तर श्री तुळजाभवानी असेल तर श्री तुळजाभवानी माता, रेणुका माता, आई रेणुका माता असं म्हणत तुम्ही 21, 51, 108 वेळा पंचामृतना अभिषेक घालायचा किंवा कच्च्या दुधानं, आणि त्यानंतर परत मूर्ती पाण्याने किंवा टाक जो आहे तो पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि तुमच्या देवघरामध्ये जिथं तुम्ही दररोज स्थापन करता तिथे करायचं। हळदी कुंकू, गुलाब किंवा मोगरा अत्तर लावायचं, सुवासिक सोनचाफा असेल, मोगऱ्याच्या फुलाची वेणी असेल, कमळाचं फुल असेल, चाफ्याचं फुल असेल, साधा आपला पूर्वी चाफा पांढरा असायचा त्याचं फुल असेल, ते अर्पण करायचे। अखंड तांदूळ घालायचे। त्यानंतर पुरणपोळीचा किंवा खीर मग कुठली मखाण्याची करा, तांदळाची, गव्हाची, शेवयाची, जी कुठलीही तुम्हाला शक्य आहे ती खीर करायची आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा। पण 4 शुक्रवार आणि 4 मंगळवार, ह्या प्रत्येक मंगळवारी तुम्हाला कुलदेवीची जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढं करा। समजा तुमच्या घरामध्ये तुम्हाला प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी शक्य नसेल तर एका तरी शुक्रवारी किंवा एका तरी मंगळवारी तुम्हाला पुरणपोळीचा हा नैवेद्य दाखवलाच पाहिजे। त्यानंतर बघा, शुक्रवारी आपल्या घरामध्ये बघा जीवनी मातेची पूजा करत असतात, त्यावेळेला आपण मुटके, दिवे ह्याचं आरती करत असतो। ती आरती आपण देवीला केल्यानंतर आपल्या मुलांच्यावरती औक्षण करत असतो, कारण आपल्या मुलांना दीर्घायुष्य मिळावं म्हणून। तसंच प्रत्येक मंगळवारी शक्य असेल तर पुरणाचे दिवे करा, तूप घाला आणि ह्या दिव्यानं तुम्ही देवीची आरती करा, कुलदेवीची, महालक्ष्मीची, अन्नपूर्णेची तुम्हाला आरती करायची। त्यानंतर बघा, प्रत्येक मंगळवारी तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे श्रीयंत्रावरती। महालक्ष्मी अष्टकम म्हणत करा, श्री सूक्त म्हणत करा, कणकधारा स्तोत्र म्हणत करा, नसेल तर कमलात्मक मंत्र म्हणत तरी तुम्हाला कुंकुमार्जन श्रीयंत्रावरती करायचं आहे। श्रीयंत्र नसेल तर मागवा। समजा तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर महालक्ष्मीची मूर्ती असेल, कुलदेवीची मूर्ती असेल त्याच्यावरती केलं। मधली जी 2 बोटं आहेत ह्या 2 बोटांनी कुंकू असं
सोडायचं, खालून वर पायापासून डोक्याकडे घालायचं. अशा पद्धतीनं तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ प्रत्येक मंगळवारी संपूर्ण करायचे नसेल तर उद्यापासून दररोज एक तरी संपूर्ण श्रावण महिना होईपर्यंत पूर्ण पुस्तक म्हणजे पारायण होईल. एक अध्याय रोज वाचला तरी चालेल. शक्य असेल तर प्रत्येक मंगळवारी तर संपूर्ण फक्त 1 तास लागतो. 1 तास ते 1 तास 10 मिनटं तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठसुद्धा नक्की करा. त्यानंतर बघा, हे करा, समजा तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे. हे तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा, श्रावणातील एका तरी मंगळवारी किंवा एका तरी शुक्रवारी एखादं जोडपं असेल, ब्राह्मणाचं असेल. आता ब्राह्मणाची जोडपी जेवायला येतात का नाही माहीत नाही, पण तुमच्या घरामधले नात्यामधले नवरा बायको जे कोणी असेल त्यांना, नसेल तर एक तरी सवासणी वाढा. जी सवासणी तुम्ही वाढणार आहे ती अध्यात्मातली असावी, ती कुणाच्या निंद्या नालस्त्या करणारी नसावी, ती कुणाला वाईट बोलणारी नसावी, तिचं मन स्वच्छ निर्मळ असावं अशी सवासणी सांगा. नाहीतर काही सवासणी आपण सांगतो आणि त्या समोर एक बोलतात आणि माघारी खोटं बोलतात, माघारी तुम्हाला नावं ठेवून जातात. अशा नको. सवासणी जी वाढणार आहे ती तुम्ही अगदी चांगली वाढा. त्यानंतर बघा, श्रावणामध्ये सत्यनारायण एकतर करा. बघा, तुम्हाला सवासणी मिळाली नाही, समजा जोडपं मिळालं नाही, तर तुम्ही मंदिरामध्ये जिथं महालक्ष्मीचं मंदिर, तुळजाभवानीचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्हाला गहू पीठ, गव्हाचं पीठ, हरभरा डाळ, त्यानंतर बटाटे, तेल, तांदूळ ह्या सगळ्या शिदा म्हणून द्यायचं आहे. तेही शक्य नसेल तर तुमच्या जवळपास कुठे गोशाळा असेल तर त्या गोशाळेमध्ये जाऊन तुम्ही हरभरा डाळ गूळ द्या, हिरवा चारा देऊ शकता. हे जर दिलं तर तुम्हाला अतिशय चांगलं पुण्य मिळेल. त्यानंतर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, उद्यापासून दररोज कापरासोबत भीमसेन कापूर घ्यायचा थोडा आणि त्याच्यावरती 2 लवंगा जाळायच्या, संपूर्ण घरामध्ये फिरवायचं. यामुळं तुमच्या घरातली जी वाईट शक्ती आहे, वाईट दोष आहेत, नकारात्मकता आहे, अलक्ष्मी आहे, करणीबाधा आहे, जादूटोणा आहे, जे काय ते सगळं निघून जाईल. त्यामुळे उद्यापासून ते करा. आणि उद्यापासून शक्य असेल तर दररोज कुलदेवीचा 108 वेळा ओम श्री तुळजा भवानी देव्या नमः किंवा ओम श्री भवानी नमः हा मंत्र म्हणायला सुरू करा. जर तुम्ही दररोज हा मंत्र 108 वेळा म्हटला तर तुमच्या घरात किती अडचणी असू द्या त्या देवी दूर करते. आणि ज्या वेळेला तुम्ही हे मंत्र स्तोत्र करत असता, हे उपाय करत असता, त्यावेळेला तुम्ही कुठल्याही अपेक्षा न ठेवता करा. मला लाख रुपये मिळू देत, मला करोड रुपये मिळू देत किंवा मला 50,000 मिळू देत, असं नाही. ह्या उपायानं तुम्हाला एवढे पैसे तर तुमच्या नशिबात आहेत ते मिळणारच. पण तुम्ही हा उपाय, ही सेवा जर केली तर तुमच्या घरामध्ये मनशांती, घरात सुख समृद्धी, एकोपा, आनंद, मंगलमय घर, आरोग्य हे सगळं मिळेल. हा उपाय नक्की करा. आणि जाता जाता एक अतिशय महत्त्वाचं सांगते, जसं तुम्ही कुलदेवीची सेवा करता, कुलदैवताची सेवा करता, तसं तुम्ही तुमच्या जिवंत आईवडिलांची सेवा करायला विसरू नका. आईवडील जोपर्यंत आहेत तोपर्यंतच आपल्याला ह्या सेवा करतात. तुम्ही आईवडील जर एकदा गेले ह्या जगातून तर तुम्ही कितीही रडला तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. हे माझा अनुभव आहे. मी माझ्या आईची खूप सेवा केली. माझ्या वडिलांची सेवा करण्यात माझ्यावरती वेळ आली नाही, कारण मी कॉलेजला असतानाच माझे वडील एक्सपायर्ड अटॅकने झाले होते. पण माझ्या आईनं आम्हा बहिणींसाठी खूप कष्ट करून, मेहनत करून, आमच्या सगळ्यांच्यासाठी खूप काही मिळवून ठेवलं. आणि शेवटी तिला आजार काय थोडाफार किरकोळ झाला होता, इतका काय मोठा नाही, पण शेवटी 1 महिना तिची सेवा करण्याची संधी मला देवानं दिली. की मी सेवा केली, पण अजून मला 4 वर्ष आई पाहिजे होती असं मला नेहमी वाटतं. कारण आईशिवाय ह्या जगात कोणतंच हे मिळत नाही. आई विना असं म्हण आहे बघा, मला आता आठवत नाही आहे, पण मला कारण मनच माझं भरून आलेलं आहे. कारण आई ही आईच असते. आपलं किती आपण लग्न होऊन सासरी गेलो, लग्न होऊन मुलं आपली मोठी झाली, तरी आपली आई आपल्यासाठी खूप प्रेम करणारी, माया करणारी, निस्वार्थी असते. अशा ह्या आईवडिलांची सेवा मात्र करायला विसरू नका. वृद्धाश्रममध्ये सोडायचं, त्यांना औषध पाणी बघायचं नाही, त्यांना वेळेत खायला द्यायचं नाही, हे करू नका.
प्रत्येक सासूनं पण सुनेशी प्रेमानं वागावं आणि सुनेनं पण सासूशी प्रेमानं वागावं. सासूचंच सगळं चुकतं असं नाही आणि सुनेचंच सगळं चुकतं असं नाही. सून जी आत्ता असते ती उद्या सासू होणार असते हे विसरू नका. आणि आज जी सासू सुनेला त्रास देत असते ती सासू उद्या आजारी पडल्यानंतर ही सून सेवा करणार असते हे विसरू नका. म्हणून सांगते, एकमेकाची सेवा करा, एकमेकाला सांभाळून घ्या. पुढं बोलण्यासारखं काहीच नाही आहे. व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. तुम्हा सगळ्यांना कुलदेवीच्या, आईवडिलांच्या, कुलदैवताच्या खूप आशीर्वाद मिळू द्या. सगळ्या तुमच्या मनोकामना, इच्छा पूर्ण होऊ देत. श्री स्वामी समर्थ.